नमस्कार, कुक बाय अश्विनी या चॅनलवर मी आज तुम्हाला मस्त असं बटाट्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे. ही जी भाजी आहे ना एकदम चमचमीत असते बघा. आणि ही भाजी तुम्ही जर नाश्त्यासाठी पोहे वगैरे बनवले तर अशी भाजी एकदा नक्कीच बनवून पहा. एवढी जबरदस्त अशी ही भाजी खाण्यासाठी लागते ना, तर एकच नंबर लागते बघा. तर चला मग आपण रेसिपीला सुरू करूया. तर पहा, इथे सर्वप्रथम मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि भरपूर मोठं असं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तेल जर टाकलं आणि लगेच त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मी मोहरी. आणि मोहरी मस्त अशी परतवून झाली की लगेच टाकलेले आहे त्याच्यामध्ये जिरे देखील परतवून मस्त झालेल्या जिऱ्यांचा डान्स चालू झाला. आणि मग काही जिरे मोहरीचा डान्स करून झाला की मस्त असे 2 मोठ्या आकाराचे कांदे अशा बारीक साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. आणि ते देखील लगेच आता मी टाकून घेतलेले आहेत पहा. आणि टाकून घेतले की घ्यायचे असे हलवून गरा 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 हलवायचं, म्हणजे सगळा आपला कांदा जो आहे तो मस्त परतून निघतो बा, फास्ट परततो. आणि पहा, कांदाला ब्राऊन कलर येऊपर्यंत मस्त आपला असा कांदा भाजून घेणार आहे. आणि ही बटाट्याची भाजी जी आहे ना, हॉटेलमध्ये असते बघा, पुरी भाजीसोबत हीच भाजी असते. तीच भाजी मी तुम्हाला आज अशी बनवून दाखवलेली आहे. तर अशी भाजी आमच्याकडे पोह्यासोबत देखील खाता. आणि एकच नंबर अशी ही भाजीची या टेस्ट लागते पहा. आणि लगेच मी थोडीशी कढीपत्ता देखील टाकलेला आहे. आणि कढीपत्ता मस्त परतवून झाला की लगेच मी इथे 2 टोमॅटो देखील घेतलेले आहेत आणि मस्त असे बारीक करून चिरून घेतलेले आहेत. आणि मस्त असे 2 मिनटं तव्यावर परतवून घेणार आहे बघा हे टोमॅटो देखील. आणि मी ही भाजी बनवत आहे बटाट्याची भाजी. आणि एवढी ह्याचा थिकनेसपणा जर पाहिला तर एकच नंबर अशी भाजी लागते बघा खाण्यासाठी. आणि इथे पहा, लगेच याच्यामध्ये मी थोडीशी हळद देखील टाकलेली आहे. आणि हळद देखील मस्त अशी परतवून घेणार आहे पहा मस्त हळद देखील परतलेली आहे. आता याच्यामध्ये मी मसाले टाकलेले आहेत: घरगुती मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला, धने पूड आणि आपला लाल कश्मीरी पावडर टाकलेली आहे थोडी. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही इथं फक्त लाल कश्मीरी पावडर आणि घरगुती मसाला टाकू शकतो, पण मी थोडेसे किचन किंग गरम मसालाही टाकतच असते, माझे रेग्युलरचे मसाले आहेत ते. आणि लगेच मी याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच एवढं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. आणि मस्त आता आपलं सारण जे आहे ते परतवून घेणार आहे पहा. परतवून झालं की लगेच ह्याच्यामध्ये माझ्या अगोदर लक्षात नाही की आलं लसणाची पेस्ट देखील टाकायची होती आणि ती परत मी शेवटी टाकलेली आहे. आणि मस्त अशी परतवून 2 मिनटासाठी आलं लसण पेस्ट देखील मस्त अशी परतवून झालेली आहे पहा. आणि आता मी ते बटाटे अगोदरच शिजवून घेतलेले आहेत. आणि ते बटाटे आहेत 4 मस्त असे उकडून घेतलेले आहेत. आणि आता हाताने असं मॅश करून घ्यायचे आहेत. थोडे थोडे मोठालेच ठेवायचे आहेत बघा, जास्त बारीक पण नाही करायचे. आणि इथे पहा, मस्त अशी बटाट्याची भाजी तयार होते. असे कुस्करून जर बटाटे हातावर टाकले तर एकच नंबर अशी भाजी होते बघा. आणि हे कुस्करून टाकलेले बटाटे जे आहेत तुम्ही असे परतवून सुकी भाजी तर केल्याची बनवू शकता, एकच नंबर अशी होते. आणि टिफिनला तर एकच नंबर अशी भाजी होते बघा. अशी बनवून द्यायची एकदा, बोटं चोखूनच खातात, एवढी भारी टेस्ट या भाजीची लागते. आणि तुम्ही पहा, मस्त असे बटाट्याला सर्व वाटण जे आहे आपलं मसाला तो लागलेला आहे. आणि पहा, पाणी न टाकताच आपली भाजी कसली जबरदस्त अशी दिसत आहे की नाही. दिसताक्षणीच अशी वाटते की कधी खाईल असं वाटतं बाबा, एवढी भारी भाजी झालेली आहे. आणि या भाजीला मी खरं तर गार पाणीच टाकणार होते, पण माझ्याकडं ऑलरेडी गरम पाणी केलेलं होतं, त्याच्यामुळे मी गरमच पाणी टाकलं. तुम्ही देखील कोणतंही पाणी टाकू शकता, पण शक्यतो मी याला आता बटाटे जे आहेत ना ते उकडून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे मी गरमच पाणी केलेलं होतं. तुम्ही देखील गरमच पाणी करा. आणि जर बटाटे उकडले नसते तर मी असं साधंच पाणी टाकलं असतं बघा. आणि पहा, फायनली मी 2 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि पहा, पाणी टाकलं आणि 2 मिनिटं परतवून घेतलेलं आहे. आणि आपली भाजी पहा कसली जबरदस्त असं तेल देखील सुटलेलं आहे. आणि कलर तर किती छान दिसत आहे का नाही पहा. आणि अशीच माझ्या कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या. म्हणजे माझे रोज नवीन नवीन असे हटकेबाज व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. म्हणजेच बेल आयकॉनचं बटन जे आहे ना ते देखील प्रेस करा, म्हणजे रोज नवीन नवीन व्हिडिओ असते त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचल. आणि पहा, भाजी देखील आपली सर्व उकळून झालेली आहे. आणि तरी पहा किती भारी आपल्या भाजीला आलेली आहे. आणि तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर पाहायला गेलं ना, ह्याच्यामध्ये जास्त काही वेगळे मसाले नाही वापरलेले, आपले घरगुतीच मसाले आहेत की नाही ते सांगा.
आणि 2 मिनिटानंतर भाजी म्हणजे मस्त उकळी फुटली आणि आता आपली भाजी सर्वात शेवटी मी वरतून कोथिंबीर देखील टाकलेली आहे पहा. आणि मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि असा एकदा हलवून घ्यायचं म्हणजे एकच नंबर आपली भाजी खाण्यासाठी लागते. आणि मी मीठ अगोदरच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही देखील अगोदरच टाकू शकता किंवा शेवटी टाकलं तरी चालतं, काही हरकत नाही. तर आपली एकदम 10 मिनिटाच्या आत झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. तर कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तर तुम्हाला जर दुसरी रेसिपी कशाची हवी असेल तर मी तुमच्या कमेंटची वाट पाहते. तुमच्या कमेंटद्वारे सांगा मला ही रेसिपी पाहिजे आहे, ती नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न देखील करेन. आणि तर पहा, इथे फायनली आपली भाजी तयारच झालेली आहे. तर प्लेटमध्ये घेऊन दाखवते भाजी किती जबरदस्त अशी झालेली आहे. फायनली पहा, आता मी प्लेटमध्ये घेऊन दाखवतच आहे तुम्हाला भाजी कशी झालेली आहे. आणि तर ही भाजी आमच्याकडे जास्त करून पोह्यासोबतच खातात, त्याच्यामुळे तुम्ही देखील पोह्यासोबत खाण्यासाठी अशी भाजी बनवा, एकच नंबर पोहे लागतात बघा. तर कशी वाटली आजची आपली युनिक अशी रेसिपी, झटपट 10 मिनिटाच्या आत तयार होणारी. तर अशीच नवनवीन म्हणजे सर्वात नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुन्हा.